नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपुर्तीचे स्वागत आहे। आज आपण पापलेट फ्राय करणार आहोत। पण जर तुम्ही आपुर्तीचे चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहे पापलेट फ्राय कसं करायचं। हे मी 7 पापलेट घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी ते। हे बघा, आता हा मच्छी फ्रायचा मसाला घेतलेला आहे मी, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचाच घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा मिरी पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा बारका गरम मसाला पावडर घेतलेली आहे, 1 चमचा मोठा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे। मीठ तुमच्या आवडीने घ्या आणि तिखट पण तुमच्या आवडीने घ्या। हे बघा, आता हे आमचूल आहेत, हे मी 7 बारके बारके तुकडे असतात त्या आमचूलचे घेतलेले आहेत। थोडंसंच पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायचे ते 15-20 मिनिटं। थंड पाण्यातच घालायचे, गरम पाण्यात नाही, कारण आपल्याला हे आमचुलाचा जो रस असतो तो पण ह्याच्यामध्ये मिक्स करायचा। हे बघा, आता हा रवा घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर परत टाकलेली आहे। हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी 2 चमचे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे ह्यासाठी। हे बघा, हा चाट मसाला पण घेतलेला आहे मी, अर्धा चमचापेक्षाही थोडा कमी आहे। आता हे जे मसाले आहेत आपल्याला लिंबू टाकून ह्याच्यामध्ये आमचूलचं पाणी टाकून सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत। मध्येच हा मसाला चांगला मुरत ठेवायचा।
प्रकारे आपली पापलेट फ्राय झालेली आहे. जर तो व्हिडिओ आवडला असेल तर अप्रोच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे अप्रोच रेसिपी चॅनलची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.